हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इझी इंग्लिश बडी. बघा, आज आपण असा एक नवीन टॉपिक शिकणार आहोत ज्या टॉपिक मधून आपलं खूप सारं वोकॅब डेव्हलप होईल आणि त्याची आपल्याला आवश्यकता असते. आपल्याला इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याकडे खूप सारा शब्दसाठा असणं गरजेचं आहे. बघा, आज आपण ऑब्जेक्टिव्ह हा टॉपिक घेणार आहोत. बघा, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बघा, एखाद्या व्यक्तीमध्ये कुठला गुण किंवा कुठली क्वालिटी आहे हे सांगण्यासाठी आपण ऍडजेक्टिव्ह वापरतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठली तरी क्वालिटी असते, प्रत्येकामध्ये कुठला तरी गुण असतो, ते सांगण्यासाठी आपण ऍडजेक्टिव्हचा यूज करतो. बघा, आज मी तुम्हाला खूप सारे सेंटेन्स दिलेले आहे. 60 सेंटेन्स आहे, खूप छोटे छोटे आहे, 3 शब्दाचे सेंटेन्स आहे, पण त्यामधून तुमचा खूप सारा वोकॅब डेव्हलप होईल, खूप सारा शब्दसाठा तुमच्याकडे असेल. बघा, यामधले खूप सारे सेंटेन्स तुम्हाला माहिती आहे, पण खूप सारे वर्ड्स तुम्हाला माहिती आहे, पण ते वर्ड्स आपण वाक्यामध्ये ठेवून त्याची कशा प्रकारे त्याचा आपल्या डेली लाईफ मध्ये आपण वापर करतो आणि कसे उपयोगात आणतो आणि कसं बोलतो हेच आपण आज शिकणार आहोत. बघा, ही सगळी सेंटेन्स आपण प्रेझेंट मध्ये बघणार आहोत. बघा, प्रेझेंट मध्ये जर आपल्याला सेंटेन्स बघायची असेल तर आपल्याला कुठले सब्जेक्ट सोबत कुठला हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे हे मी सांगते. बघा, काहींना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी बघा एकदा आपण रिव्हिजन करूया. बघा, आय सोबत आपल्याला ऍम यूज करायचा आहे आणि ही, सी, इट सोबत आपल्याला इज यूज करायचा आहे आणि यू, वी, दे सोबत आपल्याला आर यूज करायचा आहे. बघा, खूप छान सेंटेन्स आहे, 60 सेंटेन्स आहे. तुम्ही रीड करा, मोठ्याने रीड करा, तुमची प्रॅक्टिस होईल. चला आपण लगेच सुरू करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण सुरू करूया. बघा, सर्वप्रथम माझ्यामध्ये कुठली क्वालिटी आहे ते आपण सांगतो आहे. बघा, त्यासाठी आपल्याला आय यूज करणार आहे. स्वतःसाठी म्हणजे आपल्याला आय यूज करायचा आहे. बघा, आय एम ब्युटिफुल, मी सुंदर आहे. आय एम ब्युटिफुल. आय एम इंटेलिजंट, मी बुद्धिमान आहे. आय एम इंटेलिजंट. आय एम फॅट, मी जाड आहे. आय एम फॅट. ओके. आय एम थिन, मी बारीक आहे. आय एम थिन. आय एम हार्ड वर्किंग, मी मेहनती आहे. आय एम हार्ड वर्किंग. आपल्यामध्ये कुठल्या क्वालिटी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा, खूप सारे सेंटेन्स आहे समोर. बघा, आय एम यंग, मी जवान आहे. आय एम यंग. आय एम एक्साइटेड, मी उत्साही आहे. आय एम एक्साइटेड. आय एम ब्रेव्ह, मी शूर आहे. आय एम ब्रेव्ह. आय एम हॅपी, मी आनंदी आहे. आय एम हॅपी. आय एम सॅड, मी दुःखी आहे. आय एम सॅड. ओके. आपल्यामध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटी असतात ते आपण सांगत आहोत. समोर बघा, आय एम स्ट्रॉंग, मी ताकदवान आहे. आय एम स्ट्रॉंग. आय एम वीक, मी दुर्बळ आहे. आय एम वीक. आय एम पोलाइट, मी नम्र आहे. आय एम पोलाइट. आय एम स्मॉल, मी लहान आहे. आय एम स्मॉल. आय एम बिझी, मी व्यस्त आहे. आय एम बिझी. बघा, याच्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये सर्व चांगल्याच क्वालिटी असतील असं नाही, आपल्यामध्ये जी पण क्वालिटी आहे ती आपल्याला सांगायची आहे. समोर चला. आय एम फ्री, मी मोकळा आहे. आय एम फ्री. आय एम लकी, मी नशीबवान आहे. आय एम लकी. आय एम अनलकी, मी दुर्दैवी आहे. आय एम अनलकी. आय एम फ्रेंडली, मी मैत्रीपूर्ण आहे, म्हणजे सर्वांमध्ये मिक्स होणारा. आय एम फ्रेंडली. आय एम हेल्पफुल, मी मदत करणारा आहे. आय एम हेल्पफुल. नेक्स्ट बघा, आपण ही बघतोय. ही म्हणजे तो, हिच्या समोर आपल्याला हेल्पिंग वर्ब हे इज यूज करायचं आहे आणि यूजच करावं लागतं. ओके. आपण प्रेझेंट बघणार आहोत, त्यामुळे आपल्याला इथे आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटी आहे, आपल्या फ्रेंडमध्ये कुठल्या क्वालिटी आहे हे सांगण्यासाठी, त्याच्यामध्ये कुठले गुण आहे, ते चांगले असतील किंवा वाईट असतील हे सांगायचे आहे आपल्याला. बघा, ही इज अम्बिशियस, तो महत्वाकांक्षी आहे. ही इज अम्बिशियस. ओके. नेक्स्ट बघा, ही इज काम, तो शांत आहे. ही इज काम. ही इज क्लेवर, तो हुशार आहे. ही इज क्लेवर. ही इज कॉन्फिडंट, तो आत्मविश्वासू आहे. ही इज कॉन्फिडंट. ओके. ही इज पोलाइट, तो सभ्य आहे. ही इज पोलाइट. बघा, आपल्या मित्रामध्ये कोणाला जर आपल्याला परिचय करून द्यायचा असेल तर आपण सांगू शकतो आपल्या मित्रामध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटी आहे. ही इज क्लेवर, तो खूप हुशार आहे. आपण सांगतो बघा, सहज बोलता बोलता हे सेंटेन्स आपण नेहमी बोलत असतो. ओके. नेक्स्ट, ही इज रूड,
तो रॉगिट आहे. ही इज रूड, तो रागीट आहे. ही इज शॉर्ट, तो ठेंगणा आहे. ही इज शॉर्ट. ही इज लेझी, तो आळशी आहे. बघा, तुमचा मित्र जर आळशी असेल तर तुम्ही अनेकदा म्हणाल हा लेझी आहे. ही इज लेझी. ओके. ही इज ऑनेस्ट, तो प्रामाणिक आहे. ही इज ऑनेस्ट. ही इज क्रिएटिव्ह, तो सर्जनशील आहे. ही इज क्रिएटिव्ह. ओके. नेक्स्ट बघा, ही इज वॉइस, तो शहाणा आहे. ही इज वॉइस. ही इज शाय, तो लाजाळू आहे. ही इज शाय. ही इज फ्रेंडली, तो मैत्रीपूर्ण आहे. ही इज फ्रेंडली. ही इज इनोसेंट, तो निरागस आहे. ही इज इनोसेंट. ही इज सेल्फिश, तो स्वार्थी आहे. ही इज सेल्फिश. बघा, ही इज सिरियस, तो गंभीर आहे. ही इज सिरियस. ही इज प्लेफुल, तो खेळकर आहे. ही इज प्लेफुल. ही इज ऍडव्हेंचरस, तो साहसी आहे. ही इज ऍडव्हेंचरस. ही इज जेंटल, तो सौम्य आहे. ही इज जेंटल. ही इज स्टबन, तो हट्टी आहे. ही इज स्टबन. ओके. तुम्ही पण असे काही वर्ड्स घ्या आणि सेंटेन्स तयार करा. स्वतःहून सेंटेन्स तयार करा. ओके. आणि प्रॅक्टिस करा. बघा, आपण आता यू चा वापर कसा करायचा आहे ते बघणार आहोत. यू सोबत नेहमी आपल्याला आर यूज करावा लागतं. बघा, यू म्हणजे तू आणि तुम्ही. बघा, यू हे सिंग्युलर पण आहे आणि प्लुरल पण आहे. यू चा वापर आपण एका व्यक्तीसाठी पण करू शकतो आणि अनेक व्यक्तीसाठी पण करू शकतो. ओके. सो चला बघू. यू आर स्टायलिश, तू स्टायलिश आहे. आपण एका मित्राला पण कॉम्प्लिमेंट देऊ शकतो किंवा त्या ठिकाणी जर तुमचे चार फ्रेंड जरी असतील त्यांना पण तुम्ही असंच बोलू शकता आणि असंच बोलू शकता. ओके. यू आर स्टायलिश, तू स्टायलिश आहेस. यू आर स्टायलिश. यू आर हेल्दी, तू निरोगी आहेस. यू आर हेल्दी. यू आर सिक, तू बिमार आहे. यू आर सिक. यू आर डेफ, तू बहिरा आहेस. यू आर डेफ. यू आर ब्लाइंड, तू आंधळा आहेस. यू आर ब्लाइंड. ओके. यू हे आपण एका व्यक्तीसाठी आणि खूप साऱ्या व्यक्तींसाठी पण यूज करू शकतो. ओके. चला समोर बघूया. यू आर फुलिश, तू मूर्ख आहेस. यू आर फुलिश. यू आर अनएम्प्लॉय, तू बेरोजगार आहेस. म्हणजे ज्यांना काम नाहीये, म्हणजे ज्यांना नोकरी नाहीये ते. बघा, यू आर अनएम्प्लॉय. ओके. यू आर क्रेझी, तू पागल आहेस. यू आर क्रेझी. यू आर ब्रेव हार्टेड, तू धाडशी मनाचा आहे. यू आर ब्रेव हार्टेड. ओके. यू आर लॉयल, तू विश्वासू आहेस. यू आर लॉयल म्हणजे ज्यावरती आपण विश्वास करू शकतो. आपला एखादा फ्रेंड असतो त्यावरती आपण खूप विश्वास करतो. समोर बघा, आता आपण दे बघणार आहोत. दे सोबत पण आपण आरच यूज करतो. दे आर म्हणजे खूप सारे लोक ते किंवा आहेत. ओके. दे आर. बघा, दे आर पॉवरफुल, ते प्रभावशाली आहेत. दे आर पॉवरफुल. दे आर फनी, ते विनोदी आहेत. दे आर फनी. दे आर सायलेंट, ते शांत आहेत. दे आर सायलेंट. दे आर ग्रीडी, ते लोभी आहेत. दे आर ग्रीडी. दे आर फेमस, ते प्रसिद्ध आहेत. दे आर फेमस. ओके. दे आर इमोशनल, ते भावुक आहेत. दे आर इमोशनल. दे आर क्युरियस, ते जिज्ञासू आहेत. दे आर क्युरियस. दे आर रिलिजियस, ते धार्मिक आहेत. दे आर रिलिजियस. ओके. दे आर मॉडर्न, ते आधुनिक आहेत. दे आर मॉडर्न. आणि आपलं लास्ट आहे बघा, दे आर ट्रॅडिशनल, ते पारंपरिक आहेत. दे आर ट्रॅडिशनल. बघा, आज आपण खूप सारे वर्ड्स नवीन नवीन शिकलो आहे. खूप जणांना ही माहिती पण असतील. बघा,
बट ते वर्ड्स आपण वाक्यामध्ये त्याचा यूज करून कसं बोलतोय हे बघितलं आहे बघा. तुम्ही पण असे सेंटेन्स तयार करा, छोटे छोटे सेंटेन्स तयार करा आणि बघा तुम्ही ट्राय करा, तुम्ही 10 सेंटेन्स करून बघा आणि मोठ्याने माझा रीड करा, प्रॅक्टिस करा. आज आपण इथेच थांबणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच आणि बाय बाय.